घेते घेते, ठेव ठेव, बस झालं बुबू. हॅलो एव्हरीवन. सो नॉर्मल रुटीन चालू झालेलं आहे, जे मी डेली करते तेच आहे. काही असंच नवीन आज प्लॅन नाही केलं आहे, कारण सनी आला हॉस्पिटलमधनं आणि इमिजिएटली तो क्लिनिकसाठी गेला आहे आणि मस्त नाश्ता केला. तुम्ही बघितलंच, नायसाने सुद्धा तिचा नाश्ता केला आहे. नाव इट्स टाईम फॉर लंच. सो मी विचार करते की लंचमध्ये काय करायचं, कारण काय करायचं हेच माहिती नाही आहे मला. कारण कंटिन्युअसली तुम्ही बघू शकताय, कंटिन्युअसली सगळे वेज डेज येत आहेत. सॅटर्डे, मग संडे, होळी आली, आम्ही होळीच्या दिवशी नाही खात. खूप लोक होळीच्या दिवशी सुद्धा नॉनव्हेज खातात. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मंडे, ट्यूजडेला आम्ही व्हेज खातो. वेनसडे, उद्या चतुर्थी आहे म्हणून. थर्सडे, माय गॉड, म्हणजे ऑलमोस्ट 6 days व्हेज आणि आता डायरेक्ट फ्रायडेला नॉनव्हेज खायचं आहे. सो आज माझं प्लॅन आहे की काहीतरी वेगळं करूया. मग मी विचार केला की टोमॅटो राईस करेल आणि तुम्हाला सुद्धा त्याची रेसिपी दाखवेल. सो लेट्स गो आणि जेवण बनवूया. काहीतरी थोडंसं डिफरंट पाहिजे म्हणून. आणि नायसा एन्जॉय करतीये बाहेरचं व्ह्यू. नायसा काय बघतेस बाबू? कोण आहे तिकडे? से हाय टू एव्हरीवन. ओ य नायसा, य से हाय, से हाय. हाय हाय, इकडे हाय बोल. हे बघ, ह्यांना हाय बोल. हॅलो. नाही नको, नाही बोलायचं तुला. सो जेवण स्टार्ट करण्याच्या आधी मी एकदम विषय तुम्हाला सांगते. मला खूप लोकांनी विचारलं की तुम्ही जे नायसाचं जे डिनर सेट आहे ते तुम्ही कसं धुतात, कारण ते चांदीचं आहे. ते तुम्ही कसं वॉश करतात, नॉर्मल साबणनी वॉश करतात की काय वेगळं? सो मी पितांबरनी ते वॉश करते. पितांबरनी एक्झॅक्ट ते सगळं निघून जातं, जे काळपटपणा त्याच्यावर येतं. तुम्ही इव्हन टूथपेस्टनी पण करू शकता, पण पितांबर मला जरा जास्त आवडते, कारण त्याने इमिजिएटली ते निघतं, जास्त घासाला वगैरे लागत नाही. दुसरं एक फ्रिक्वेंट क्वेश्चन जे मला येतो तो म्हणजे की तुम्ही जे नायसासाठी सिपर यूज करतात ते कसं वॉश करतात, म्हणजे साबणनी वॉश करतात की मग त्याला प्रॉपर बॉईल वगैरे करून मग स्टेरलाइज वगैरे करून असं करतात. सो माझ्याकडे ना ॲक्च्युली एक प्रोडक्ट आहे. सो जर तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं की मी नायसासाठी जे प्रोडक्ट्स यूज करते ते आहे मदर स्पर्शचे. म्हणजे मदर स्पर्शचं सोप, मदर स्पर्शचं रॅश क्रीम, मॉइश्चरायझर क्रीम आणि मग नंतर क्लिन्झिंगवालं मटेरियल आणि मग डिटर्जंट, हे सगळं काही मदर स्पर्शचे. कारण ते मेन म्हणजे इको फ्रेंडली आहे, बेबीजसाठी छान आहे. आणि दुसरी गोष्ट फ्रेग्रन्स खूप मस्त आहे, खूपच मस्त. म्हणजे एवढं छान वास येतो ना, म्हणून मला पर्सनली खूप आवडतं. आणि ते तुम्हाला प्रोडक्ट्स इवन फर्स्ट क्रायवर सुद्धा मिळू शकतात, ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला जे प्रोडक्ट हवे त्याचं नाव सर्च करा, ते तुम्हाला मिळेल. एनिवेज जे मी यूज करते बॉटल्ससाठी ते हे आहे बेबी लिक्विड क्लिन्झर. हे आपलं जे युजली जे विम सोप जसं येतं ना, हे तसंच आहे. थोडंसं फक्त टाकायचं, खूप फेस येतं ह्याला, खूप फोम आहे. बॉटलमध्ये फक्त हे थोडं लिक्विड टाकायचं, त्यानंतर पाणी पूर्ण भरून टाकायचं, शेक करायचं आणि मग ते कम्प्लिटली क्लीन होतं. नंतर प्रॉपर वॉश करायचं आणि त्याच्यानंतर त्याला बॉईल करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय मी सगळे तिचे सिपर्स काढून ठेवलेत आणि मग ह्याच्यामध्ये मी लिक्विड टाकेल, वॉश करेल आणि इथे पाणी सुद्धा काढलंय ह्याच्यामध्ये टाकून मग ह्याला मी स्टेरलाइज करणार आहे. सो अशा पद्धतीने मी ते करते. फक्त सिपर किंवा बॉटल हेच तुम्ही वॉश नाही करू शकत ह्याच्यात. इवन तुम्ही जे आपले बेबीचे जे टॉईज येतात, कारण युजली कसं असतं बेबी टॉय बरोबर खेळतो आणि मग ते तसंच टाकून देतं आणि मग त्याच्यावर जर्म्स बसतात आणि मग नंतर ते नेक्स्ट टाइम जेव्हा उचललं जातं तेव्हा ते तोंडात जातं. सो तुम्ही मेक शुअर की जे पण ते टॉयज असेल ते तुम्ही ह्याच्याने वॉश करू शकता. थोडंसं लिक्विड टाका आणि पाण्याखाली वॉश करा आणि ते त्याला सुद्धा छान मग वास येईल. आणि मेन म्हणजे हे हार्मलेस आहे म्हणून चांगलं आहे. अजून एक गोष्ट, जे माझे न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्याने मला परत एकदा प्रश्न विचारलेला की तुम्ही नायसाचा फ्रॉक इथे का लावला आहे. सो तुम्ही नीट बघा, हे नायसाचा फ्रॉक नाहीये, हा आहे किचन टॉवेल जो मी खूप हार्डली यूज करते. इथपर्यंत माझा हात जातच नाही, इथे असतं तेच. आता तुम्ही इथे बघू शकताय हे बॉयवालं आहे, हे बो आहे जे मी आता यूज करायला काढलंय आणि हे आहे गर्लवालं
बेबी गर्ल, जे पिंकमध्ये होतं पण ते ठेवून ठेवून त्याचा कलर चेंज झालाय. सो तो मी असाच एक किचन डेकोर करण्यासाठी तो तिथे लावलाय. सो हे मी बेबी शॉवरच्या वेळेस घेतलेले दोन्ही. आता फटाफट जेवायला लागते. जसं मी तुम्हाला बोलली, खूप इझी आहे रेसिपी आणि आय डोंट नो मी तुम्हाला कसं दाखवणार आहे रेसिपी, कारण माझे जी रिंग लाईट आहे त्याचं हे जे स्टँड आहे जिथे मोबाईल आपण होल्ड करायला ठेवतो तेच तुटलं अचानक. थँक गॉड ते माझ्या हातात आलं, नाही तर फोन धपकन खाली पडला असता. सो लेट्स सी कसं मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण सनीसुद्धा नाही आहे. पण ट्राय करते, कारण दाखवायची तर आहेच रेसिपी. आणि येस, झटपट रेसिपी आहे, अजिबात टाइम वेस्ट करायचा नाही. कुकरमध्ये दाखवणार आहे. सो चला चालू करूया. डन विथ द चॉपिंग. दाखवते तुम्हाला काय इंग्रेडियंट्स आहेत. आणि मला नेहमी सगळे म्हणत असतात की तू नेहमी फक्त नॉन व्हेजिटेरियन डिशेस दाखवते नायसाचं जेवण. सो आज हे खास सगळ्या व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे. हे तुमच्यासाठी खास रेसिपी आहे. नक्की बनवा घरी. आणि जर तुमची काही वेगळी रेसिपी असेल ती सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. इंग्रेडियंट्स खूप सोप्या आणि साध्या आहेत. कांदा, टोमॅटो, बिकॉज टोमॅटो राईस आपण बनवतो. सो ऑफकोर्स टोमॅटो तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घ्या, कारण टोमॅटो टाकल्याने थोडंसं आपलं जे पण जेवण असणार आहे ते आंबट होणार आहे. सो मेक शुअर तुम्हाला जसं हवं तसं घ्या. मिरची हे ऑप्शनल आहे, आम्हाला स्पायसी आवडतं म्हणून मी मिरची घेतली आहे. प्लस मी मिरची पावडर पण घेतली आहे. आणि कढीपत्ता. सो त्यानंतर आहे इथे खडे मसाला म्हणजे तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि जिरं. लसूण हे पण ऑप्शनल आहे. लसूणचं मला असं वाटतं पर्सनली स्मेल किंवा टेस्ट खूप छान लागते, म्हणून मग मी हे पण टाकणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता, नाही तर नुसतं लसूण पण टाकू शकता, नाही तर ते सुद्धा दोन्ही स्किप करू शकतात. त्यानंतर मसाले घेतले आहेत. हे आहे आपला जे नॉर्मल मसाला असतो तो, आपण जे भाजीसाठी यूज करतो तो. त्यानंतर हे आहे गरम मसाला. नाही एक मिनटं, मीच विसरले की मी काय मसाले घेतलेत. सगळे सेमच दिसत आहेत मसाले. सो हा आहे आपला लाल तिखट, जो आपला नॉर्मल मसाला असतो तो. हे आहे हळद. मग हे आहे गरम मसाला. हे आहे किचन किंग मसाला. आणि दिस इज पावभाजी मसाला. विचार केला पावभाजी मसाला थोडासा टाकूया, वेगळी टेस्ट लागेल. जसं आपण तवा पुलाव खातो तशामध्ये थोड्याशा टाईपमध्ये हे लागेल. सो नाव लेट्स स्टार्ट. आणि येस, बासमती राईस मी घेतले. तुमच्यावर आहे, तुम्हाला कोणतेही राईस तुम्ही घेऊ शकतात, पण सनीला पर्सनली बासमती राईसमध्ये जास्त आवडतं म्हणून मी बासमती राईस घेतले. आणि काय, आणि आता मी इथे जसं मी बोलली कुकरमध्ये बनवणार आहे, म्हणून मी कुकरमध्ये आता तेल टाकून घेते आणि त्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवते. सो तेल तापलं गेलं आहे आणि त्यात मी आपले खडे मसाले आणि जे जिरं वगैरे होतं ते टाकते. तर मी टाकले कढीपत्ता आणि कांदा. आता ह्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन करूया आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे लसूण, मिरची, थोडंसं परतवा आणि मग त्यानंतर टोमॅटो. सो मी थोडंसं मॅनेज केले स्टँडवर ठेवायचा. आता इथे कांदा माझा लालसर झाला आहे, त्यानंतर मी टाकते लसूण आणि मिरची. आणि टोमॅटो सुद्धा टाकून घेतले आहे. तुम्ही इव्हन पुदिना किंवा कोथिंबीर हे सुद्धा टाकू शकता. आता माझ्याकडे दोन्ही सुद्धा अवेलेबल नाही आहेत, कालच संपले त्यामुळे.
सो हे टाकलं तर अजून छान टेस्टी आहे. आणि त्याच्यामध्ये आता जे तुम्हाला जे मी मसाले दाखवले सगळे तुम्ही तिथे टाकायचे आहेत त्यात आणि थोडंसं मस्त परतून घ्यायचं आहे तोपर्यंत तेल नाही निघत. आणि मग त्याच्यानंतर त्यात आपलं जे राईस आहे ते टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आणि पाणी आणि इट्स रेडी. ऑफकोर्स हे मी तुम्हाला दाखवू शकली असती पण आता एका हाताने फोन पकडून मी नाही दाखवू शकत आणि स्टँडवर ते उभंसुद्धा राहत नाही आणि मला रिस्क घ्यायची नाही आहे फोनबरोबर. सो येस, आता झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की किती कसं दिसतं आणि कसं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी ह्याला आता 3 शिट्ट्या घेणार आहे. आता प्रत्येकाच्या कुकरवर आहे की तुमचा कुकर किती शिट्ट्यांमध्ये कुक होतं, म्हणजे राईस किती शिट्ट्यांमध्ये कुक करू शकतं. माझ्या कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये कुक होऊन जातं. आणि देन इट इज रेडी. आणि नायसा गेली आहे बाजूला वहिनींकडे. फ्रेंड मी तुम्हाला बोलली ना, एक टाईम असतो सकाळचा जेव्हा ती तिकडे जाते आणि संध्याकाळीसुद्धा जाते. तिला फक्त असं बोललं काकी बोलवत आहे, ती लगेच दरवाजापर्यंत पोहोचत धावत जाते. आणि काय नाही, मग आता सनी यायची वाट बघते आणि लेट्स सी त्याला आवडतं आहे की नाही राईस, कारण त्याला आंबटवाल्या गोष्टी जास्त आवडत नाही. आणि टोमॅटो जेव्हा येतो तेव्हा तो बाजूला काढून ठेवतो. सो मी त्याला हे विचारूनच केलं आहे. त्यांनी सांगितलं की कर काहीतरी वेगळं आणि तुम्हाला सुद्धा मला दाखवायचं होतं, काहीतरी नवीन रेसिपी शेअर करायची होती. देते भारती नाहीसा. जेवली तू? जेवली का? नाही जेवली अजून? काय करते? आजीला मदत कर. जा तिकडे जा. आजी आणि नाहीसा मॅचिंग. तो आज स्पेशल व्हेज बिर्याणी नाही आहे, टोमॅटो राईस. अच्छा, टोमॅटो राईस. हॅलो एव्हरीवन. सो आता वाजले आहे दुपारचे 2. लंच टाईम. मी आलो आहे क्लिनिकमधून. आणि नाहीसा जेवली तू? बाबांबरोबर बसते जेवायला. जेवली तू? जेवली तू? छी गंडुरी. सो यस, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. मस्त आराम करून जेवण मस्त झालेलं आणि मस्त सुस्तपणा आलेला, सुस्तपणा पूर्ण वेळ. सो येस, आता रचना चालली आहे बाहेर म्हणजे सोसायटीमध्येच गार्डनमध्ये. नाहीसा पण चालली आहे. बाबा चालले क्लिनिकला. दुसरी चप्पल घालायची, ही नाही घालायची. छिछी आहे, ती नाही घालायची. छिछी, दुसरी घालायची. चल कुठं दुसरी घालायची आहे. बाहेर आहे, बाहेर दुसरी. बाहेर चल. अरे दुसरी घालायची नाहीसा, दुसरी आहे. चल बाहेर. ते नको, ते नाही घालायचंय, दुसरं घालायचंय. स्टँड अप. Join your hands. Naisa, join your hands. Say Shubham Karoti Kalyanam Arogyam Nana Sampada Shatru Buddhi Vinashaya Deepak Jyoti Namostute Diva Diva Deepakar Kani Kundal Motihar दिवाला पाहून नमस्कार. घरातली पिढा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लागो. कर बाप्पा जय जय, बाप्पा जय जय. मग मस्त मस्त मोठं कर. इथे नाही, पहिले जॉईन युअर हँड्स. हा बाप्पा जय. चला चला. थांब नाहीसा. चला.
सो नाहीसा आता खाली थोड्या वेळ खेळली आणि आता मी चालली उन्नतीला भेटायला. बस खूप दिवस झाले तिला आम्ही भेटलो नाहीत आणि मैत्रिणी भेटलं तर बस तुम्हाला माहिती किती गप्पा होणार आहेत. सो ज्यांना माहीत नाही आहे, उन्नती माझी चाइल्डहुड फ्रेंड आहे स्कूलपासून अँड आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो. म्हणून मी तिला भेटायला आली आहे. तिचं ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम आहे, पण मी तिला डिस्टर्ब करणार आहे. चालतं, फ्रेंड्सला डिस्टर्ब केलं तर चालतं. बाबा का टायमर आहे? चावी नाही ये लवकर. काय उन्नती कशी आहेस? मस्त आहे. ते हाय बाबा माझ्या व्ह्यूअर्सला हाय बोल जरा. सो उन्नती आणि मी खूप दिवसानंतर भेटलो. खूप दिवस म्हणजे एक वीक नंतर, पण आम्हाला खूप साऱ्या गप्पा मारायच्या. पिल्लू येते, पिल्लू खेळ. असं आहे, असं असं. अरे त्यातनं बघायचंय बापू. तू का तिला डोक्यात घातलं? डोक्यात नसतं घालायचं, ती तिचं घालेल. मग काय करते? बाप्पा कर नाही सा. बाप्पा जय जय, बाप्पा जय जय. आपण करूया बाप्पा जय जय करू. चल बाप्पा जय जय. बाप्पा जय जय अजून. सा बाप्पा जय जय कर. सिट डाउन, सिट डाउन, सिट डाउन. येस, सिट प्रॉपरली. या सिट प्रॉपरली ओव्हर हियर. हा, जॉइन युअर हँड्स. ये लवकर लवकर. नाहीसा जॉइन युअर हँड्स. आपण करूया बाप्पा जय जय करायचंय. हा असं असं ठीक नाही बाळा, पण मी दिवा लावते ग. दिवावर बसलो कसं. तू पण किती कॉन्फिडेंटली तिला घेऊन बसलीये. ती बसेल बसेल ना. आम्ही फक्त तिथे वाकरायला जातो आणि तुझं एक्झॅक्ट तिला मिळालंय देवारा वाकरायला. ऐक आता इथे उभी राहा 2 मिनिटं, बघ फक्त मी काय करते. आणि आता हा असं बसून राहा. तिने बघितलं असं बसून राहा. बसणार आहे ती. हा बघ बघ. आता हा येणार आहे तिथे. मग मला सांगू नको नाहीसा हा आलं तर. आम्ही नाही घाबरत हाला. ती बघ खरंच बसलीये गप्पा. हा येणार आहे आता. असं फॅन चालू आहे लागतं तरी. हा, जॉइन युअर हँड्स नाहीसा. आणि माऊ आता शुभंकर होती बोलणार आहे. मी काही जोरात वगैरे बोलणार नाहीये. तू बोल जोरात. नाहीसा तू तुझ्या भाषेत बोल बाळा. अच्छा, जॉइन युअर हँड्स ना. नाहीसा जॉइन युअर हँड्स. डू नमस्ते. नाहीसा डू नमस्ते. नाहीसाची यार. अरे 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 ये. हा चालू झालं आमचं शुभंकर होती. आमचं शुभंकर होती. सो गुड गर्ल. नाहीसा. हा होय ना. मजा आली. Now join your hands. नाहीसा जॉइन युअर हँड्स. नमस्ते. बस बस एवढंच एवढंच बस बस. चला चला उठा. हे बघ हे बघ खेळायला बघ. हे बघ नाही चला म्हणजे एक मस्त गोष्ट खायला देऊया. हळूहळू थोड्या वेळाने बघ ते हात जातील पूर्ण त्याच्यावर. एवढा एडिटिंग. अरे थांब 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 रचले थांब. नाही थांब. तू एवढा ऍक्सेस दिलाय तिला. हळूहळू नाही झालं ते ना. तिकडे स्पेस बास घ्यायला लागले का. मला लक्षात नाही आलं की मी इकडून एडिटिंग राईट बंद केलं. मग तिकडे आहे. नो. सो सनी इज बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि एवढ्या वेळ मी उन्नतीकडे बसलेली. ऑलमोस्ट 2.5 तास. 7 वाजता गेली, आता वाजलेत 9:30. आणि गप्पा एवढे गप्पा मारलेत की समजलं पण नाही टाइम कसा निघून गेला. आणि नायसाने तर खूप धमाल केली. हाय हाय. डू नॉट टच देम.
सो अशा प्रकारे आम्ही आमचा डे स्पेंड केलाय. आता आम्ही मस्त जेवणार आहोत आणि झोपणार आहोत, कारण उद्या सकाळी परत सनीला जायचंय, त्याची ड्युटी आहे. भेटतोच आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.